नमस्कार. कोणत्याही आदर्श कल्पना ह्या वास्तवातल्या परिस्थितीनं आणि वास्तवातल्या सर्वच मूर्त घटकांनी सकारात्मक मार्गाने कार्य करावं किंवा तशा पद्धतीनं कार्य करण्यातच त्यांचा अंतिम हेतू दडलेला असतो या मूल्यात्मक बाबीवर आधारलेल्या असतात. आणि त्यामुळेच अशा कल्पना आपल्याला युटोपिया वाटतात. आणि या अर्थानं मानवी इतिहासाच्या विकासाचा जर इतिहासक्रम बघितला तर गांधींची रामराज्याची संकल्पना ही आपल्याला युटोपियासुद्धा वाटते. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये साऱ्याच व्यवस्था सत्ता, हिंसा, क्रूरता, आक्रमकता यासारख्या घटकांच्या हातामधल्या माणसांना बाहुले तयार करत असताना हा युटोपियाच आपल्याला आशेचा किरण वाटतो. आणि असाच आशेचा किरण वाटणाऱ्या गांधींच्या रामराज्याच्या संकल्पनेला साथ घालत असताना त्या घालतानाच त्या रामराज्याची पुनर्तपासणी करण्यासाठी गांधींशी संवाद साधण्यासाठी नमस्कार मी विषय मांडतो. गांधींच्या स्वप्नातील रामराज्यामध्ये मिटो काळजी अगदी चिमणीच्या पोटाचीही. मित्रांनो, हेगेलनं राज्याला मार्च ऑफ द गॉड मांडलं. मार्क्सनं राज्याला कामगार वर्गाचं शोषण करणारं साधन मांडलं. आणि या साऱ्या वादविवादानंतर उदारमतवादी राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनानं स्वातंत्र्य, समता, न्याय या संकल्पना लोकांच्यापर्यंत पोहोचवणारं राज्य हे घटक मांडलं. आणि या संदर्भाला धरून लोकशाही नावाची व्यवस्थेचं प्रारूप इथं अस्तित्वात आलं. मग ते 18व्या शतकामध्ये युरोपात अस्तित्वात आलं. आणि 20व्या शतकामध्ये नवस्वतंत्र झालेल्या साऱ्याच राष्ट्रांनी जगभरामधल्या जवळपास जगभरातल्या अनेक राष्ट्रांनी याच लोकशाही व्यवस्थेचं प्रारूप स्वीकारलं. हे लोकशाही व्यवस्थेचं प्रारूप निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेतं आणि कोणा एकाच्या हितसंबंध रेटण्यापेक्षा हितसंबंधांच्या वाटाघाटीला अवकाश प्राप्त करून देतं. आणि म्हणून या लोकशाहीचं व्यवस्थेचं प्रारूप 21व्या शतकामध्ये अधिक वाढेल असं आपल्याला वाटत होतं. परंतु आताच्या कालखंडामध्ये जर या प्रारूपाकडे बघितलं तर या प्रारूपानं समाजातल्या शेवटच्या घटकाला मुक्त श्वास देण्यासाठी अवकाश निर्माण केलेला आहे असं काही आपल्याला धाडसानं म्हणता येणार नाही. कारण याच लोकशाही व्यवस्थेच्या प्रारूपाखाली वसाहतवाद आला, 2 महायुद्ध घडली, शीतयुद्ध झालं, अणुचाचण्यांचा संघर्ष झाला आणि अद्यापही अनेक राष्ट्रांच्या मध्ये छोटी मोठी युद्ध होताना सुद्धा पाहायला मिळतात. आणि मग या साऱ्या कोलमडून जाणाऱ्या वर्तमानाच्या कोलाहलामध्ये जर मला गांधींचं रामराज्य आशेचा किरण वाटत असेल तर ते रामराज्य या साऱ्याच राज्यांच्या संकल्पनेपेक्षा कसं वेगळं आहे हे मला मानणं गरजेचं वाटतं. मग या रामराज्यामध्ये नैतिकता या गोष्टीला फार महत्त्व आहे. म्हणजे गांधींनी सत्ता आणि हिंसा या 2 राज्याबरोबर येणाऱ्या घटकांना नाकारून सत्तेचं रामराज्याची संकल्पना मांडली. आणि त्या रामराज्यामध्ये नैतिकतेला फार महत्त्व आहे. म्हणजे राजकारणाचं नैतिकीकरण करणं म्हणजेच त्याला नैतिक अधिष्ठान देणं हा रामराज्याचा मूलाधार आहे. मग या रामराज्यामध्ये राव आणि रंग असा भेद नसेल. एकीकडे ऐश्वर्य संपन्नानं लोळणारी लोक आणि दुसरीकडं अन्नही मिळणार नाही अशा लोकांची अवस्था त्या रामराज्यामध्ये असणार नाही. मग या रामराज्याच्या प्रारूपामध्ये मला आशेचा किरण वाटत असेल तर मला या रामराज्याकडून काय अपेक्षित आहे. एक विद्यार्थी म्हणून मी या रामराज्याकडून काय अपेक्षित करतो तर त्या रामराज्यामध्ये एकीकडं मुठभरांच्या वाट्याला स्वर्ग आणि दुसऱ्यांना पोटाला चिमटा काढून झोपण्याची वेळ येणार नाही. विकासाची भौतिक परिमाणं राबवत असताना नद्यांची, जंगलांची पात्र हवी तशी कुरतडून काढता येणार नाही. आणि भौतिक विकास हा परमोच्च टोकावरती जात असताना त्याच भौतिक विकासाच्या संकल्पना माणसावरती हवी होऊन माणसापासून परक करणार नाहीत, परात्म करणार नाही. आणि माणसाला माणसाचा शत्रू म्हणून उभा करणाऱ्या कोणत्याच धर्मशास्त्राला त्या रामराज्यामध्ये अजिबात स्थान असणार नाही. हे मला गांधींच्या रामराज्यांच्या पासून अपेक्षित आहे. हे सर्व काही ऐकायला छान वाटतं. पण मित्रांनो, आज 21व्या शतकामध्ये 26 नोव्हेंबर 2023 रोजी या वयामध्ये 23व्या वर्षी गांधींच्या रामराज्याचा आशेचा किरण म्हणून बघणाऱ्या या विद्यार्थ्याला आत्ताच्या काळात उत्तर आधुनिकतावादामध्ये आपण गेलेला आहे. या उत्तर आधुनिकतावादा कालखंडामध्ये गेलेला असताना अगदी चिमणीच्या पोटाची असं म्हणत असताना गांधींशी संवाद साधणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. गांधींना म्हणावंसं वाटतं की 19व्या शतकाच्या सुरुवातीला तुमची ही संकल्पना कदाचित सत्यात उतरवण्यासाठी उपस्थित असणारा माणसांचा समुदाय होता. परंतु आत्ता 21व्या शतकामध्ये बघत असताना आजूबाजूचा परिसर बघत असताना खरंच अशी लोक उपस्थित आहेत का हा मला प्रश्न पडतो. विषयातील अगदी चिमणीच्या पोटाचीही म्हणजे काय, सर्वात शेवटी म्हणजे आधी आपलं भरू मग अगदी चिमणीच्या पोटाचीही हे जे गृहीत धरणं आहे ना
हे गृहीत धरणंच मुळात चुकीचं आहे. अगदी चिमणीच्या पोटाचीही नाही, चिमणी हीच केंद्रस्थानी आहे. हे साधं जीवशास्त्र आहे. चिमणीपासून सुरू झालेला प्रवास हा जीवनसाखळी आहे. आणि हा साधं जीवशास्त्र जर न कळणाऱ्या काळामध्ये मी कोणत्या अधिकारानं गांधींच्या रामराज्याची कल्पना करत आहे, हा साधा चिकित्सक प्रश्न गांधी मला आज इथं उभा असताना पाहायला मिळतो. मग आत्ताच एक उदाहरण घ्यायचं झालं तर मसाबचं बदललेलं हे प्रारूप, इथं बसलेले रंग, फिरणारे वातानुकूलित यंत्र बघत असताना मी कोणत्या अधिकारवानानं म्हणू की चिमणीच्या पोटाचाही प्रश्न सुटेल? नाही सुटणार चिमणीचा प्रश्न, कारण हा रंग येताना, ही लाकडं उभारली जात असताना, चकचकी ट्रॉप्या अवतरल्या जात असताना गांधी चिमणीच काय जंगलही कुरतडली जातील, माणसांच्या पोटालाही अन्नही मिळणार नाही. मग अशा कालखंडामध्ये गांधी आपण तुझं रामराज्याचे संकल्पनेचं स्वप्न पुन्हा एकदा चिकित्सेच्या पॅरामीटर्सवरती तपासून घेऊया का आणि अधिकाधिक माणसांना सामावून घेणारं असं एक काहीतरी स्वप्न पाहूया का आणि त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न करूया का, हे मला दिसू लागतं. आणि मग असं असताना मी आणि गांधी एकत्रितरित्या या रे चिमण्यांनो परतून आपल्या घरला असं संवेदनशीलतेनं म्हणू शकू. धन्यवाद.